उठा, जागे व्हा. मी माझ्या स्वप्नांबद्दल व मन व्यापून टाकणाऱ्या कल्पनांच्या पूर्ततेसाठी जेवढा काल सक्रिय होतो तेवढा तो त्यापेक्षाही जास्त आज सक्रिय आहे. मला त्यासाठी कोणत्याही त्याग करावा लागला तरी मी तो करेल. जर तुम्हाला कोणतं व्यसन जडलेलं असेल त्याला साफ दूर करा. जे काही तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या आड येत असेल, जे काही तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला सोडून द्या. कारण मी स्वतःच्या विनाशासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणती व्यक्ती जी माझ्यासोबत चालेल तिला माझ्यासारखा तो उंच व कठीण मार्ग स्वीकारावा लागेल. हो, कठीण मार्ग. कारण तो चालण्यासाठी जरी अवघड असला तरी तोच सर्वोत्तम फायद्याचा मार्ग आहे. मला माझ्या आयुष्याला असं बनवायचंय की जेव्हा माझं आयुष्य स्वतःच्या भूतकाळाकडे मान वळून बघेल तर त्याने म्हटलं पाहिजे, हो खरंच मी कठीण निर्णय घेतले पण ते एकदम अचूक होते. खूप साऱ्या लोकांना हे समजतच नाही. ते त्यांच्या वर्तमान परिस्थितीला शिव्या मारत पूर्ण आयुष्य बर्बाद करत बसतात, पण वर्तमान परिस्थिती सुधारण्याबद्दल कधीच विचार करत नाहीत. अशा परिस्थितीला कर्कतून पिळून टाका. अशी वेळच नाही आली पाहिजे. माझ्या आयुष्याचा प्रमुख मी आहे, बाकी कोणी नाही. हे सगळं माझ्यावर निर्भर आहे. मी जबाबदारी घेतो, मी त्यासाठी प्रयत्न करतो आणि मी हे नक्कीच करून दाखवेन. आज मी ज्या ठिकाणी आहे त्यापेक्षाही चांगल्या पदावर असायला पाहिजे होतो, पण असं म्हणताना मी कोण्या व्यक्ती किंवा परिस्थितीबद्दल तक्रार करताना तुम्हाला कधीही दिसणार नाही. जर आज मला माझं पद किंवा परिस्थिती आवडत नसेल तर हीच वेळ आहे एकदम ठाम निश्चय करण्याची आणि अजून जास्त मेहनत करण्याची. हो, मी आज मेहनत व कामाच्या अभावाचं एक उदाहरण जरूर बनून बसलोय. आणि नशीब त्यांचं चमकते जे मेहनत करतात. जर मी कोणत्या क्षेत्रामध्ये कमजोर असेल तर असं समजू नका की ते तसंच कमजोर राहील. कारण मी माझ्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मी अभ्यास करेल, मी वाचन करेल, पण मी हे नक्कीच करून दाखवेल. मी तोपर्यंत मेहनत करत राहील जोपर्यंत माझी कमजोरी माझी ताकद बनत नाही. कोणी मला हरवू शकत नाही, कारण की मी कधी माघार घेत नाही. मी एकदम कठोर व तबदार बनलो आहे. तुम्ही भलेही तुमचे गुडघे टेकून द्या, पण मी कधीच हार मानणार नाही. मी कधी संकटांसमोर झुकणार नाही. हीच वेळ आहे झोपेतून जागा होण्याची. तुमच्या पूर्ण ताकदीनिशी उठा, कामाला लागा. तुमच्या भूतकाळाच्या तुम्हाला अडकवून पाहणाऱ्या साखळदंडांना तोडून टाका. तुमच्या मित्र मैत्रिणी कुटुंबांच्या सळक्या विचारांच्या मर्यादांच्या पाशातून बाहेर या. आजूबाजूच्या लोकांसाठी एक उत्तम प्रेरणा बना. मेंढीसारखं फरफडत जीवन जगण्यापेक्षा त्यातून बाहेर या आणि स्वतः तुमच्या स्वप्नांचे नेतृत्व करा. उठून फक्त बसू नका, कामाला लागा, मेहनत करा आणि तुमच्या स्वप्नांना गवसणी घाला.